स्वामी समर्थ दोस्त. तर आज आपण बनवणार लेमन राईस. लेमन राईस म्हणजे जिथं आपण लिंबूचा वापर केला जातो. लेमन राईस तो साऊथ इंडियनची डिश आहे, जी खूप फेमस आहे. आपल्या इंडियात पण भरपूर जण लोक खातात. तर चला मग बघूया ही लेमन राईस कशी बनायची. साऊथ इंडियनची डिश. ते साऊथ इंडियनमध्ये ही खूप चालते. तर त्याच्यासाठी मी इथं पॅन घेतलेले. पॅनमध्ये मी आता तेल टाकेल आणि तांदूळ ऑलरेडी मी गरम म्हणजे शिजायला ठेवून दिलेला आहे एक साईडला. तर इथं आता मी तेल टाकलं. तेलमध्ये आपलं जिरं मोहरी दोघं तर टाकायचेच, ते कंपल्सरी आपल्या असतात. त्यानंतर मग त्याच्यातनं थोडीशी हिरवी मिरची टाकायची. मी साहित्य सगळं काढून ठेवलेलं. हिरवी मिरची टाकायची, ती मधून मी कट करून चांगली कलसून घेईल. आणि हिरव्या मिरचीनंतर मग मी इथं आहे ना थोडंसं हे टाकेल, लसूण टाकेल. लसूण नंतर मग लसूण बी चांगला कलसून घ्यायचा आहे. लसूण तुम्ही एकतर ठेचून टाकू शकता, नाही तर मग कापून बी टाकू शकता. मी इथं कापून बारीक काप केलेले. लेमन राईसमध्ये ना ठेचून पेशाचा कापून टाकल्याने तो जास्त टेस्ट देतो. आणि आपलं रेग्युलर राईसपेक्षा हा राईस वेगळा असतो. त्यानंतर मी इथे थोडेसे शेंगदाणे टाकते. शेंगदाणे बी चांगले कलसून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर ना लेमन राईसमध्ये 2-3 प्रकारच्या डाळी पण पडतात. जे नॉर्मल आपल्याला थोडे थोडे टाकायचे, एक तर अर्धा चम्मच टाकायचे. त्यानंतर इथे मी काजू टाकले. काजूही चांगले कलसून घ्यायचे. शेंगदाणे काजू पटकन कलसून जातात. त्यानंतर मग मी इथे चण्याची डाळ आणि थोडीशी म्हणजे चण्याची डाळ टाकलेली, जी हरभऱ्याची डाळ आहे ती टाकलेली. ती थोडीशी कलसून घ्यायची. मी जास्त नाही टाकली, म्हणजे जवळजवळ अर्धा चम्मच. आणि त्यानंतर मग मी इथं उडदाची डाळ घेतली थोडी अर्धा चम्मच. ती टाकून घ्यायची. ती चांगली कलसून घ्यायची. आता ही सगळे साहित्य चांगलं कलसून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण बाकी टाकायचं. तो हे लेमन राईस 10 मिनटात तयार होणारा राईस आहे. जास्त वेळ लागत नाही, खूप लवकर तयार होतात. मी त्यानंतर मग हळद टाकायची. हळद, जिरंपूड आणि हिंग टाकायचं. हिंग आठवण करून टाकायची. हिंग मेन हिंगशिवाय ते टेस्ट देत नाही लेमन राईसचं. तर त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ आपण ऑलरेडी भातात टाकलेलं नाही, तर थोडंसं टाकायचं. आणि त्यानंतर आता हे परत कलसून घ्यायचा. आणि जो भात आपण शिजायला ठेवलेला तो टाकून घ्यायचा. आणि हे राईस कलसून घ्यायचं. राईस मी मस्तपैकी पूर्ण शिजवून घेतलेला आहे, जास्त हे केलेलं आहे. मोकळा लोक यायला म्हणून थोडं याच्यासारखं ठेवलं मी. तर हा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा. आणि त्यानंतर मग लेमन राईस म्हणजे कोथिंबीर आपलं निंबू तर गरजेचं आहे. त्यानंतर मग आपण याच्यात निंबू टाकूया. त्याच्या आधीनं मी झाकून 5 मिनटं वाफू देईल. आणि त्यानंतर मग मी निंबू टाकेल. आता याच्यात आपण लिंबू टाकायचं आहे. आणि लिंबू टाकून तुमच्या आवडीनुसार तुम्हाला खट्ट मिठं किती पाहिजे त्या हिशोबाने टाकायचं. मी तर एक पूर्ण टाकलं होतं. आणि त्यानंतर हा पण मस्तपैकी कलसून घ्यायचा. आणि त्यानंतर आपण हे अजून 5 ते 10 मिनटं आपण झाकून मंद आहे जेव्हा वाफ घेऊन घेऊ. आणि वाफ घेतल्यानंतर मग आपला लेमन राईस तयार आहे. लेमन राईस अगदी सोपा आहे, खूप कठीण आहे असं काहीच नाही. हा लेमन राईस तयार आहे. आपण सर्व करूया. तिथं आपला लेमन राईस तयार आहे. तर चला मग आपला सर्व करूया. इथं मी प्लेटमध्ये लेमन राईस सर्व केलं. त्याच्यावर थोडंसं लोणचं घेतलं. लोणचं पापड आपण कशाबरोबर तो खाऊ शकतो. तर हा लेमन राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.